मस्त आहे. काढून टाकलेला तरीही त्याचा स्मेल येत आहे. म्हणजे आज काही खरं नाही, चक्क 3 दिवसाच्या नंतर ना पहा किती मस्त होत आहे ते. तर खूप छान. आज तर डोकं दुखणं आहे. तर हे पहा, हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अश्विनी तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओवरती मनापासून स्वागत करते. तर चला, एक महिना होत आला जसं मी गावाकडून आलेली आहे ना, तसं मी दर रविवारी शॅम्पू करते आणि म्हणते की ह्या वेळेस ना केसांना काहीतरी लावू, कारण की केसांना इतके गळतायत ना, इतका हेअरफॉल होत आहे ना की खूपच. म्हणजे मी ना असं केस विंचरण्याचं सोडून दिलेलं आहे. आज पण जर तुम्ही पाहिलं ना तर मी रविवारी शॅम्पू केलेला आहे आणि आज मंगळवार आहे. तर 3 दिवस झाले मी शॅम्पू करून, पण मी केसांचा गुंता काही काढलेला नाही. हे तुम्ही पाहत असाल. तर इतका गुंता होतोय आणि गुंता आणि परत ना केस विंचरल्याच्या नंतर ना ते इतके खाली गळतायत ना, तर ते पाहून अजून मनाला वाईट वाटतं. तर आज ना म्हटलं जाऊ द्या, उशीर झाला तर झाला, आज आपण ना केसांना काहीतरी हेअर मास्क लावायचाच आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल हे 10:30 वाजलेले आहेत. फ्रंट कॅमेरामध्ये मी शूट करत आहे त्यामुळे तुम्हाला उलट सुलट दिसत असेल. तर 10:30 वाजलेले आहेत आणि माझा ना बॅक पेन खूप होत आहे. एक 5-6 महिन्यापासून, 5-6 महिने होऊन गेले ऑलमोस्ट. तर बॅक पेन खूप होत आहे आणि शोल्डर पेन पण होत आहे. त्यामुळे ना चला म्हटलं थोडंसं आपण ना आपल्या हेल्थकडे लक्ष देऊ. तसं घरातली कामं म्हणा किंवा हे जबाबदारी, संसार हे होतच राहणार, पण आपली तब्येतीची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि कसं ना वाढत्या वयानुसार आपल्याला आपली काळजी घेणंच आहे. तर आज मी व्यायाम केलेला आहे. तर कसं व्यायामाने खूप फरक पडतो, फक्त आपण सातत्य ठेवून करायला पाहिजे. तसं तर माझ्या बॉडीनुसार, माझ्या BMI नुसार ना माझं वजन अजून 7-8 किलो पाहिजे. तर मी त्यातून एक कमी करत आहे, कारण की कसं ना वाढत्या वयानुसार एकदा का वजन वाढलं ना नंतर कमी करणं खूप जड जातं. जसं आमच्या साहेबांचं कितीही प्रयत्न केले ना तरी काहीही होत नाही. आणि प्रयत्न आपले काय कंटिन्यू 3 महिने किंवा 90 दिवस आपण देत नाही, आपण 30 दिवस सुद्धा देत नाही. 1-2 दिवस केलं का आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. पण व्यायाम हे असं आहे ना की त्याने लगेचच इफेक्ट होत नाही, पण तुम्ही सातत्य ठेवून करत राहिला ना तर नक्कीच तुम्हाला फरक पडत असतो. तर चला म्हटलं, मी पण चालू केलेलं आहे एक 7-8 दिवसापासून. म्हणजे मी पहिले करायचे, पण नंतर इकडे शिफ्ट झालो आणि इकडे कसं ना इकडचं वातावरण कसं ना असं खूप लेझी आहे. म्हणजे असं सकाळी उठावंसंच वाटत नाही, काही काम करण्याची इच्छा नाही. म्हणजे असं वेगळंच काहीतरी फिलिंग होत आहे. मग ते कशाने होत आहे माहित नाही, शरीरातील हार्मोन्स चेंजमुळे होत आहेत की इकडच्या क्लायमेटनुसारच होत आहे हे माहित नाही. तर चला, दीदी गेलेली आहे स्कूलमध्ये आणि हे पण गेलेले आहेत. यश आणि मी आहोत. यशचं आता जेवण झालेलं आहे. तर हे पहा, यश अभ्यास करत आहे. के फॉर किंग, के फॉर काईट हे त्याचं चालू आहे. तर के फॉर किंग किंवा के फॉर काईट तो बोलत नाही, तो म्हणतो के फॉर कृष्णाजी. तर चला, पप्पांच्या नावाचं लेटर त्याचं चालू आहे आणि हे स्मॉल झालेलं आहे, हे कॅपिटल मधून चालू आहे त्याचं. तर चला, कोणाकोणाचे मुलं हे असेच नर्सरी, LKG UKG मध्ये आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. तर आज केसांना ना मला हेअर मास्क लावायचा आहे. तर मी तो कोणता हेअर मास्क लावणार आहे घरच्या घरी. एकही केस पांढरा नाही, तर ह्याचं मला असं प्राऊड फील होतं. तर त्यासाठी मी काय करते हे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. व्हिडिओ मोठा होईल. सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे माझं हे आहे. आणि पहा, तुम्ही पाहू शकता, हे पहा एवढे मोठे भांडे आहेत. आज ना मी ही काय डांगरची भाजी बनवलेली आणि हे पहा पाणी नाही म्हणून हे हांडा काढलेला आणि एकच दिवस कालचा गेलेला. परवाच्या दिवशी ना पाणी म्हणजे मी कसं घासून घेतलेलं होतं. तर हे पहा, हा हांडा आणि हा हांडा डिफरन्स पहा. तर हे कसं ह्याच्यात पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं होतं आणि ह्याच्यातनं वापरायचं पाणी. तर इतकं असं क्षारचं पाणी आहे ना, इतकं हार्ड वॉटर आहे ना. तर पहा हँड्याची अवस्था काय झाली आहे. आता हे एवढे मोठे भांडे हे वेगळे आणि हा बाबा वेगळा. आता काय करू तुम्हीच सांगा, कसं मी क्लीन करू. साठी आपल्याला लागणार आहे ही जवस, फ्लेक्स सीड्स आणि हे जे आहे ना हे आहेत राशनचे तांदूळ. हे आपले दुकानावरचे नाही आहेत, हे राशनचे आहेत आणि ह्याने ना एकदम छान रिझल्ट येतो.
तर हे 2 मी घेतलेले आहेत. इकडे पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे आणि इकडे साईड बाय साईड ना जवसाची चटणी संपलेली आहे. तर मी थोडीसं जवस पण भाजून घेत आहे. आणि पहिले आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसत असेल थोडे थोडेसे असे मी मेथी दाणा पण टाकलेला आहे. म्हणजे मेथी अशी आपल्याला खाण्यात येत नाही ना, आणि मग ते अशी कडवट लागते. मग मी थोड्याशा प्रमाणात ह्याच्यातच ऍड करून देते, म्हणजे ती मेथी पण आपल्याला खाण्यात येते. अजून थोडीशी मेथी आपण ह्यात ऍड करू. हे पहा, आणि ह्यातही आपल्याला मेथी थोडीशी घ्यायची आहे. एक पोहे खाण्याचे 1-2 चमच सफिशियंट आहे. आणि आपण ना ह्याच्यात आता टाकून घेऊया, कारण की पाणी गरम होत आलेलं आहे. मी काय आज मोबाईल ट्रायपॉडला लावलेला नाही आहे, त्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घ्या. आता आपलं पाणी पूर्ण उकळलेलं आहे. तर ह्यात सगळे जिन्नस ना आपण टाकून घेऊया आणि ह्याला ना एकदा आपल्याला पळीने हलवून घ्यायचं आहे, हे असं. आणि गॅस आपण कमी करूया, जेणे की ते असं छान शिजेल. तोपर्यंत हे आपण भाजून घेऊ. कोणत्याही गोष्टीचा जर फ्रीमध्ये आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा असेल ना, तर संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की संयमाशिवाय काहीच शक्य नाही. आणि तुमच्यात जर पेशन्स नसतील ना, तर मग काहीही उपयोग नाही. पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कोणतीही गोष्ट संयम ठेवून जी तुम्ही मिळवता ना, तर ती एकदम छान आणि मनाला अशी सुख देणारी असते, कायमस्वरूपी असते. तर हे जे हेअर मास्क आहे ना, हे बनवायला थोडंसं किचकट आहे, पण कसं ना रिझल्टही तसाच आहे त्याचा छान. तर हे पहा किती छान आवाज येत आहे. आणि ही जी जवस आहे, ही जी मेथी आहे ना, ही माझ्या आईने दिलेली आहे. आणि कसं ना, हे एक एक बी जे उडून जातं ना, हे सुद्धा मला असं पडू दे वाटत नाही. कारण की त्या एक बीच्या मागे किती मेहनत आहे ना, हे मी अनुभवलेलं आहे आणि मला माहीत आहे किती मेहनत आहे. कारण की एक बी टाकण्यापासून ते मला इकडे आणण्याच्या त्या कॅरीबॅगपर्यंत, त्या पिशवीपर्यंत घालण्याचा जो प्रवास आहे ना, तो खूप असा संघर्षाचा आहे. आणि त्या मेहनतीची जाणीव आहे मला. त्यामुळे मग कसं ना नको वाटतं. आपल्याला कसं ना दुकानातून आपण पैसे देऊन थोडंसं काही आणलं तर आपण 10 वेळेस विचार करतो, बनवताना खाताना सुद्धा. आणि ज्या फ्रीमध्ये गोष्टी भेटतात ना, तर त्याची काही एवढी आपण कदर करत नाही. तर असं नाही आहे. हे पहा, हे एक बी मध्ये माझ्या आईचं प्रेम आहे. तर ही छानपैकी जवस आपली भाजून झालेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त आणि खूप छान लागते ही चटणी. मी मागे एक व्हिडिओ पण बनवलेला आहे चटणीचा, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. हे मिश्रण आपल्याला ह्यातलं तांदूळ जोपर्यंत छानपैकी शिजत नाही ना, तोपर्यंत ना आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर सारा थोडासा इग्नोर करा. मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे की माझं किचन ओटा आवरायचं राहिलेलं आहे. आणि चला आपण तोपर्यंत ना कोरफड घेऊन येऊ. आणि हा स्टिकीनेस तुम्ही पाहू शकता, ह्याच्यावरूनच तुम्हाला दिसून येत असेल. हे पहा, ही जी तांदळाची आणि जवसाची जी ही आहे ना अलसी बीज, तरी किती छान झालेलं आहे. आणि हे अशी मी 4 पानं घेऊन आलेली आहे. तर आता ह्याचा ना आपण पल्प काढून घेऊया. आणि हे ना मी 2 कढीपत्ते आणलेले आहेत, हे मी खाऊन घेणार आहे. हे गॅस बंद करू आणि ह्याला थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण जी ही कोरफड आहे ना, हे कोरफडीचा पल्प काढून घेऊया.
पाहता पाहता हे सगळं पल्प आपला काढून झालेला आहे. तर मी मुद्दामूनच मोठं ताट घेतलेलं आहे, म्हणजे कसं ते आपल्याला चुटूपुटू होणार नाही. आता एवढे भांडे पडलेच आहेत, तर चला अजून काही भांडे त्यात ऍड करता येईल म्हणून. तर हे अशा प्रकारे मी सगळा पल्प काढून घेतलेला आहे. हे पहा किती मस्त दिसत आहे. हे आपण मिक्सरच्या मधल्या भांड्यात ट्रान्सफर करूया. हे अशा प्रकारे. हे पहा काहीही एफर्ट्स नाही आहेत ह्याला, हे सहजच ते मिक्सर मध्ये जाऊन बसलेलं आहे. तर जा बाई तू एक ऍड हो त्यांच्यामध्ये. हे पहा, हे तुम्ही पाहू शकता. हे पहा आता हे पूर्ण पाणी, हे पहा तुम्ही कुठे गेला, हे पहा तुम्हाला हे दिसत असेल. हे बनवत आहे तरच हे पहा केस, ह्याला थोडासाही दम निघाला नाही. बाबा तुझी ही छान प्रकारे लाड झाला असतं तुझं पण चल आता तू निघाला आहेस तर जा तू. ह्याचं इतकं बाळतपण असतं ना, म्हणूनच हे करायला असं नको वाटतं, कंटाळा येतो. पण चला आता आपल्याकडे कसं ना, आपण एवढा काही खर्च करू शकत नाही आपल्या केसांवरती, आणि खर्च करायला आपण करूही, पण त्याच्यानंतर जो मिळणारा रिझल्ट असतो तो काही एवढा असा हे नसतो. नंतर अजून त्याचे साईड इफेक्टही खूप असतात. म्हणून जितकं होईल तितकं आपण नॅचरल करण्याचा प्रयत्न करू आणि हे करूया. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता त्या दिवशी मी हे बनवलेलं, चक्का बनवलेला. तर इतकं परेशान केलं ना मला कपड्याने, म्हणजे मी धान्य भिजवायचे त्यामध्ये, मूग वगैरे. गरम आहे, ह्याला आपण थंड होऊ देऊला पाहिजे. थोडंसं खूपच पोळतंय, ह्याला आपण थंड होऊ देऊ. तर चला तुम्ही पाहू शकता. हे पहा अशा प्रकारचं आपण हे ह्यातून सगळं काढून घेतलेलं आहे. अजून आहे बरं का ह्याच्यात, पण आता खूप झालं, बस झालं. हात दुखायला लागला माझा. तर आता ना आपण ह्याच्यात काय काय ऍड करणार आहोत ते पाहूया. तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायची आहे ही व्हिटॅमिन ई ची गोळी. तर ही ना मेडिकलमध्ये कुठेही भेटून जाते. तर हे पहा अवघ्या 40 रुपयाला हे आपल्याला 10 कॅप्सूल भेटतात. तर ह्याचे आपल्याला 2 घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार घेऊ शकता. आता माझे एवढी लेंथ नाहीये, पण कसं ना सारखं सारखं लावणं होत नाही, म्हणून मी थोडंसं एक एक्स्ट्राची घेत आहे. तर ही व्हिटॅमिन ई ची टॅबलेट आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे काढलेला होता ना ॲलोवेराचा, तोही ह्यात आपण ऍड करून घेऊ. असं इथं पाहू शकता मी ना कढईमध्ये थोडंसं तेल, मीठ आणि हळद टाकलेली आहे. तर ते गरम होत आहे तोपर्यंत ना, आता हे तेल, मीठ आणि हळद आहे ह्याच्यात. थोडंसं गॅस वाढवूया. तोपर्यंत आपण ना इकडे हे जे अंडे आहेत ना, ह्या अंड्याचा आपल्याला फक्त, खूपच घाई होते, फक्त व्हाईट, अरे 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 झालं का सत्यानाश. आता ते लावून ठेवणं म्हणजे खूप अवघड आहे. आता काय करू काय करू. कारण की हा भाग आपण वापरू नाही शकत, कारण की ह्याने ना पूर्ण ना आपले जे केस आहेत ना, आपण जे हे डोक्याला लावून ठेवणार ना, तर ते पूर्ण असं वास येणार आहे, आणि तेवढा वास मी सहन नाही करू शकणार. एवढी प्रिपरेशन करून सुद्धा शेवटी व्हायचं तेच झालेलं. काय करणार, आपण दुसरं घेऊया. ह्याचं तसंच नको व्हायला. तू तरी थांब रे बाबा, जाऊ नको तू, जाऊ नको तू, थांब तू, थांब तू, जाऊ नको तू. यशला बनवून द्यावं म्हटलं थोडस, त्याला फार आवडतं हे खायला. हे टाकून देऊ का यश? हे 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 मिक्स झालेलं कोरफडचं.
जाऊ दे ना. नाही तिची चव बदलून जाते. अरे खूप छान लागतं कोरफडचं. हे पहा आता एक अंडा आपला असंच वायाला गेलेला आहे, पण जाऊ जा बाबा, कारण की ते वाया जात आहे म्हणून जर मी लावलं ना तर मग माझं डोकं काही राहणार नाही, कारण हे मी 2-3 तास ठेवणार आहे. तर तसं मी थोडंसं 1 तास वाढून घेतलेलं होतं तेल आणि मीठ वगैरे. आता माझ्या बाळाने खाल्लं पाहिजे. बाहेर बायांची मैफिल बसलेली होती म्हणून मी दार लावलेलं होतं, कारण त्यांचा आवाज येत होता. तर चला अशा प्रकारे हे आपलं हे तयार झालेलं आहे. अजून एक वस्तू ह्यात ऍड करायची राहिलेली आहे आपली, तर ती ऍड करून ह्यात ऍड करायची आहे दही. तर दही बऱ्याच दिवसाची आहे. मागे तुम्ही माझा जो दूधचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या, कारण की ना लोक कशा प्रकारचं फ्रॉड करत आहे. तर मी ना मध्ये मध्ये सगळंच बंद केलेलं होतं. तर अशा प्रकारे आपले जे सर्व जिन्नस आहेत ना ते सर्व ह्यात टाकून झालेले आहेत. तर ह्याला आता मस्त आपल्याला एक जीव फेटून घ्यायचा आहे. थोडीशी मेहनत आहे, थोडीशी नाही आहे, बरीच मेहनत आहे. ह्याला मला तयार करायला जवळपास 1 ते सव्वा तास गेलेला आहे. पण चला, सव्वा तासाच्या नंतर का होईना हे खूप छान आणि मस्त क्रीमी दिसत आहे. तर आणि हे पण तुम्ही पाहू शकता, किती मस्त दिसत आहे ते. यश खाऊन घे बाबू. तर हे आपण आता छान पैकी एक जीव करून घेऊ. माझी मैथिली आज मला म्हणते की मा तुला फ्लुएंट इंग्लिश शिकायची आहे ना, तर टंग एक्सरसाइज कर म्हणे. जसं की असं असं जीभ बाहेर काढणं किंवा असं सिंहमुद्रा, तर तसं करणं, हे अशा प्रकारचे तिनं मला सांगत होती. म्हणजे काल मी तिला सांगितलं की बेटा तू फ्रेंच शिकत आहेस ना, तर तुला जर चांगलं बोलायचं असेल तर तू ह्याची प्रॅक्टिस कर. म्हणजे कशी आपल्याला आपल्या जिभेला असं वळण लागतं आणि फ्लेक्झिबल जीभ होते आणि आपल्याला पाहिजे तसं फ्लुएंट आपण बोलू शकतो. तर ती आज मला म्हणत होती तुला इंग्लिश शिकायचं आहे ना, तर तू पण ते प्रॅक्टिस कर म्हणे, म्हणजे मी आल्याच्या नंतर तुझा क्लास घेईल. तर चला, गुरुला वय नसतं, शिकण्याची इच्छा असली तर सगळं काही शक्य होतं. तर चला आपण केसातील ना थोडासा गुंता काढून घेऊ. पहा किती एकदम काळे भोर आणि एकदम असे मस्त कर्ली हेअर झालेले आहेत म्हणजे आहेतच तसे. पण हे पहा, फार गुंता झालेला. काय होणार ना बिचाऱ्या केसांचं, जर तुम्ही त्यांना 5-5, 6-6 दिवस विंचरतच नसताल. वर विंचरायचं आणि क्लचर लावून घ्यायचं. नाहीतर आता तर सगळ्यात सोपी एक आयडिया झालेली आहे, वर विंचरायचं आणि आंबाडा घालून घ्यायचा. त्या आंबाड्यामध्ये तुमचं काहीही दिसून येत नाही, गुंता आहे की नाही की काय. तर हे पहा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे एवढे सारे जे आहेत ना, हे केस आता तुटलेले आहेत आणि हे एवढे निघालेले आहेत. तर हे पहा, हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे डोक्यावर किती राहणार ना, आणि कंगव्यातच आणि घरातच जास्त. तर पहा, म्हणजे हा तरी बोचका असा कमी आहे, नाहीतर एवढे केस असे निघतात ना, तरी मी अर्धा गुंता काढलेला आहे आणि अर्धा तसाच आहे. तर हे पहा, अशा प्रकारची जर सिच्युएशन असेल तर काय करावं माणसाने. तर असं वाटतं चला, ह्यासाठी आपल्याला कसं ना हजारो रुपयाची ट्रीटमेंट तर आपण घेऊ शकत नाही, पण त्यापेक्षा ह्या अशा घरगुती उपायाने आपण आपली काळजी घेऊ शकतो. कसं ज्यांना नाही त्यांना विचारा की काय फिलिंग असते ती. हे पहा आणि हे पहा, फार वाईट वाटतं असं ना, खूप खूप वाईट वाटतं. हे अप्लाय करून घेऊया. काय होतं यश, माझ्या बाळाला हसू येत आहे. अशा प्रकारे एक साईड आपली झालेली आहे आणि हे
पोळी नाही करणार. कापूला. अशा प्रकारे आपलं पहा 12:30 वाजता हे लावून झालेलं आहे. तर आता आपण ना हा जो काही पसारा दिसत आहे ना तो आता आपण आवरून घेणार आहोत. तर चला आता पटपट. आता काय बोललास परत बोल. झटपट पटापट लक्ष्मी करके अंदर प्रसन्न होके अंदर की झटपट पटापट लक्ष्मी करके अंदर प्रसन्न होके अंदर की झटपट पटापट. हो हो, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. चलो अब अंदर की लक्ष्मी करेगी झटपट पटापट काम. चकाचक क्लीन झालेला आहे. आणि हे पहा, तुम्ही भांडे पाहू शकता. त्या टोपल्यात काही बसले नाहीत, मी ना साईडला ठेवलंय. आणि पहा किती 1:30 वाजला, म्हणजे 1:30 वाजला. चक्क 1 तास लागला मला भांडे घासून घ्यायला. आणि इथे तुम्ही पाहू शकता माझं बाळ हातातच पेन्सिल घेऊन झोपलेलं आहे. एवढा कंटाळा आहे ना. हे मी त्याला सकाळी दिलेलं आहे लिहायला, तर सकाळपासून ह्याने एवढंच लिहिलेलं आहे. हे पहा, हे पण इनकम्प्लीट तसंच आहे. आणि पहा किती मासूम झोपलं आहे. पेन्सिल हातातच आहे, आता सुटली. बदमाश कुठला. तर चला आता आपण ना बाकीचं आवरून घेऊया. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते, किती सुंदर आहे ते. हे पहा, छान असं वातावरण आहे. मस्त हवा सुटलेली आहे. आज ऊन पण आहे, त्यामुळे असं छान प्रसन्न वाटतंय. मस्त. तर आता 2:30 वाजलेले आहेत आणि आपण हे ना 12:30 वाजता लावलेलं. तर 1-2 तास झालेले आहेत. कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त आपण 2, 2.5, 3 तास ठेवू शकतो. तर आता बस झालं. आता 2:30 वाजलेले आहेत. आता आंघोळ वगैरे करून येईपर्यंत 3 वाजून जातात. आणि नंतर ना मग मैथिलीला मला घ्यायला पण जायचं आहे, त्यामुळे मग आता आपण शॅम्पू करून घेऊया. तर इथे ना मी ती टाकी पण घासून घेतलेली आहे आणि हा हंडा पण घासून घेतलेला आहे. ह्याचा अवतार तुम्ही पाहिलेला होता कसा झालेला तो. तर हे पहा, एकदम चकाचक असं मी ह्याला क्लीन घासून घेतलेलं आहे. आणि ह्यांना ना थोडंसं ऊन येत आहे, तर उन्हात मी थोडंसं हे करून घेत आहे, सुकवून. तर चला आता आपण आवरून घेऊ. 2:30 वाजलेले आहेत. तर चला आता 3:30 वाजलेले आहेत आणि दीदीला घेण्याची वेळ झालेली आहे, म्हणजे तिला आणण्याची. तर आता मी स्टॉपवरती जात आहे. यश इथे उपमा खात आहे आणि मी पण थोडासा खाल्लेला आहे. तर चला, अलार्म वाजून गेलेला आहे. उशीर झाला तर परत अजून मग कसं घाई घाई जावं लागतं. आणि हेअर वॉश करून मी घेतलेले आहेत, पण केस काही वाळलेले नाही आहेत. हे पहा, हे छोटे छोटे जे आहेत ना ते कोरफडीचे हे आहे तसंच, पण जाऊ द्या, काही फरक पडत नाही. आता आपण पटकन जाऊया, दीदीला घेऊन येऊया. हा कचरा आपण टाकून देऊया. दार लावून घे बेटा. आज मावशींना यायला उशीर झालेला आहे, त्यामुळे बाय बच्चा. तर चला, आज इतकं काम झालेलं आहे की आज ना माझे पाय असे उचलना गेलेले आहेत. इतका त्रास मला होत आहे. पण कसं ना, शरीराचं लाड केलं की शरीर जास्त लाडावतं, त्यामुळे शरीराची माया करायची नाही, काळजी घ्यायची आहे. तर आपण पटकन जाऊया.